या नेरळमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या शेकडोच्या संख्येने पूर्ण सर्व समाजातील लोक इथपर्यंत येण्याचं कारण एकमेव महत्त्वाचं असं आहे की आमच्या मुस्लिम बांधव म्हणजे फक्त इथं मुस्लिम नसून सर्व धर्मीयाची लोक आहेत. तर मुस्लिम बांधवांच्या धर्मगुरूंवर जर एखादा बाबा कुठलाही अभ्यास नसताना जर आटपाकड करत असेल आणि दोन धर्मांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला शासनाने तातडीने अटक करावी, त्याला शासन घडवावं. कारण की या अशा वक्तव्यांमुळं कुठलं वक्तव्य केलंय हे तुम्हाला माहीत असेल. आम्ही अजून पुन्हा ते वक्तव्य करून त्यांचा अपमान करू इच्छित नाहीत. म्हणून त्या वक्तव्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करून लगेच शासन घडवावं अशी आमची तात्काळ कारवाईच्यासाठी आम्ही सगळेजण जमलेलो आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. तो कुठल्याही समाजाचा माणूस असू दे, दोन धर्मामध्ये दोन संघामध्ये त्यांनी तेढ निर्माण नाही केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही सर्व मुस्लिम बांधव असू दे, बौद्ध बांधव असू दे, आदिवासी बांधव असू दे, इथं जमण्यामागचं दुसरं कारण आहे की बदलापूरमध्ये कालच आमच्या दोन लहान मुली, चिमुकल्या लहान मुली, 4 वर्षाच्या मुली, अमानुष घटना घडलेली आहे की एखाद्या शिपायाने त्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. तर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करायला पाहिजे होती. तर 12 तास त्या मुलीला आणि तिच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. तर त्या पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. त्याच्यानंतर जे वर्ग चालवणारे किंवा शाळा चालवणारे जे ट्रस्टी होते ते ट्रस्टी कोणत्या समाजाचे होते? आम्ही काय तो धर्म नाही बघत की तो आपटे आहे म्हणून तो ब्राह्मण आहे, तो आपटे आहे म्हणून तो कोण मराठा आहे, किंवा आपटे आहे म्हणून कोण बुद्धिस्ट आहे. पण त्या आपटेनी एवढं हे पाठीमागं घालण्याचा प्रयत्न केला. मग प्रशासनाने त्याला सुद्धा अटक करावी. जेव्हा मुस्लिम समाजाच्या एखाद्या मुलांनी तिथं बलात्कार केला तर तो मुस्लिम समाजाचा नसून तो प्रवृत्तीचा माणूस आहे. म्हणून त्या उरण ठिकाणी ज्या मुलीवर बलात्कार झाला त्या यशस्वी शिंदेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आम्ही त्याच्या सुद्धा विरोधात आहेत आणि ते पत्र सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे. एखाद्या मंदिरामध्ये पूजा म्हात्रे नावाच्या मुलीवर पुजाऱ्यांनी बलात्कार केला तर त्या पुजाराला सुद्धा अटक झाली. म्हणून हिंदू समाजाला आम्ही एक आरोपीच्या कटाड्यात ठेवत नाही. आम्ही पर्टिक्युलर तो कुठल्याही समाजाचा असू दे, तो गुन्हेगार असणारा माणूस हा गुन्हेगारच आहे, तो आरोपीच आहे, तो कुठला धर्माचा नाहीये. म्हणून इथे जे लोक आंदोलन करतात किंवा या नेरळमध्ये असू दे किंवा भारतामध्ये, इथं आंदोलन करण्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर जातीला, एखाद्या समाजाला किंवा एखाद्या धर्माला टार्गेट केलं जातं. त्या सगळ्या शिक्षित लोकांना आम्ही सांगू इच्छितो, तुमचा आम्ही जो हेतू आहे तो हेतू सफल होऊन देणार नाही आणि या देशामध्ये आम्ही दंगा होऊन देणार नाही. आमच्या नेरळमध्ये कुठलाच अमानुष घटना घडून देणार नाही. नाहीतर आम्ही सुद्धा तुमच्यासारखे जर बकवास आणि बेधडक असतो तर आम्ही सुद्धा अशी आंदोलनं केली असती आणि चुकीची प्रवचनं केली असती. आम्ही सगळे शिकलेलो आहोत, आम्हाला एकोपा पाहिजे. पण तुम्ही जर असं सारखं करत असाल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आम्ही तुम्हाला प्रशासनाला सांगू इच्छितो, कायद्याच्या मार्गाने त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जेवढ्या मुलींवर बलात्कार केलेत किंवा जेवढ्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेत त्यांना आम्ही शासन घडवण्यासाठी रस्त्यावर उतरू आणि आमच्या धर्मांविरुद्ध किंवा आमच्या धर्मगुरूंविरुद्ध जर कोण बोलत असेल त्याला सुद्धा आम्ही सोडणार नाही. म्हणून आम्ही इथं उपस्थित राहिलेलो आहे. तिसरं म्हणजे SC STच्या विरोधात पूर्ण देशभरामध्ये आज भारत बंदचा इशारा दिलेला आहे. तर SC ST मध्ये वर्गीकरण करून आज हे सरकार काय करू इच्छितं तर भावाभावांमध्ये